नमस्कार मित्रांनो, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये। मित्रांनो, या ठिकाणी आपण वनरक्षक भरतीचा वनवृत्तानुसार या ठिकाणी साधारणतः एक कशा प्रकारे कट ऑफ लागू शकतो याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहे। तर वनरक्षकचा या ठिकाणी बऱ्याच विभागातले जो हे आहे पूर्ण डाउनलोड झालेले आहेत, सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला आलेली आहे। तर या ठिकाणी प्रत्येकाचे मार्क्स आणि प्रत्येक वनवृत्तानुसार आतापर्यंत फक्त प्रत्येकाला आपापले मार्क्स या ठिकाणी माहीत होते, मात्र आता या ठिकाणी वनवृत्तानुसार या ठिकाणी मार्क्स माहीत झालेले आहेत। आणि बऱ्याच जणांचा या ठिकाणी अजून सुद्धा डाऊट आहे की नेमकं 54 मार्क्स वरच्या सर्व विद्यार्थ्यांना बोलावणार की नेमकं कट ऑफ नुसार बोलावणार। तर मित्रांनो, या ठिकाणी कशानुसार बोलावणार याचा पूर्ण पुरावा मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे आणि यानुसार तुम्हाला कळेल की या ठिकाणी कशा प्रकारे तुम्हाला काय बोलावणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे, कारण की या चॅनलवर तुम्हाला सर्व अपडेट्स मी या ठिकाणी देत राहणार आहे की जेणेकरून तुम्हाला बाहेर कोणत्याही ठिकाणी अपडेट्स पाहायची गरज पडणार नाही। तर मित्रांनो, या ठिकाणी ज्या उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेमध्ये 45% गुण मिळवले असतील अशाच विद्यार्थ्यांची या ठिकाणी काय केली जाईल, यादी बनवली जाईल। परंतु यांनी काय सांगितलं की 45% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणारे उमेदवारापैकी गुणवत्तेनुसार काय लिहिलेलं आहे, 45% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणारे उमेदवारापैकी गुणवत्तेनुसार काय सांगितलेलं आहे, गुणवत्तेनुसार वनरक्षक पदाकरता पुढील टप्प्याकरता या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना काय केलं असेल, गुणवत्तेनुसार वनरक्षक पदाकरता पुढील टप्प्याकरता पात्र राहतील। 45% पेक्षा कमी गुण मिळवणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील। लक्षात ठेवा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, 45% पेक्षा जास्त किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवारापैकी, बघा काय आहे, 45% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवारापैकी गुणवत्तेनुसार, जर यांनी हा शब्द गुणवत्तेनुसार शब्द जर टाकला नसता तर मग सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी ग्राउंडला बोलावलं असतं आणि हे 101% खरं आहे। कारण की ज्या ज्या ठिकाणी गुणवत्ता आहे त्या त्या ठिकाणी, आणि राहिली गोष्ट आता तुम्ही म्हणाल मग 45% का दिले, तर 45% मित्रांनो याच्यासाठी दिलेले आहेत की मागच्या परीक्षेमध्ये 45% पेक्षा काही विद्यार्थी असे होते की ज्यांना 45% सुद्धा गुण मिळाले नाहीत। मग असे विद्यार्थी त्या लिस्टमधून बाद केले, भले मग त्या कॅटेगरीच्या जागा रिकाम्या राहिल्या तरी चालतात, म्हणून या ठिकाणी 45% गुण कमीत कमी मिळवणं आवश्यक आहे। तर या ठिकाणी अशा प्रकारे हे आहे। तर आता नंतर पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी मित्रांनो, पुढचा या ठिकाणी एससी कॅटेगरी, एसटी कॅटेगरीसाठी हा जो लागणारा कट ऑफ आहे, आपण बऱ्याच ठिकाणचा या ठिकाणी कट ऑफ घेतला आहे। मात्र मित्रांनो लक्षात ठेवा, या ठिकाणी एक गडबड आहे की काही वनवृत्तामध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे, काही वनवृत्तामध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे। जागा ज्या ठिकाणी जास्त आहेत त्या ठिकाणी जास्त प्रकारे अर्ज आलेले आहेत आणि त्यानुसार मित्रांनो हा कट ऑफ सुद्धा लागणार आहे। जसं की तलाठी भरतीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे 182 पेक्षा जास्त 709 पोरं तलाठीमध्ये होते आणि त्या ठिकाणी जागा ज्या आहे त्यामुळे 182 पैकी 182 पेक्षा जास्त गुण मिळवणारे सर्व लागणार नाहीत 700, त्यापैकी 300 लोक लागतील। 400 मुलं त्या ठिकाणी 182 पेक्षा जास्त गुण असून सिलेक्ट होणार नाही। तेच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं सुद्धा ज्या जिल्ह्यामध्ये जागा कमी आहेत, ज्या वनवृत्तामध्ये जागा कमी आहेत त्या ठिकाणी कट ऑफ हा कमी लागणार। लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी अर्ज जास्त आहेत त्या ठिकाणी कट ऑफ जास्त लागणार। त्यामुळे मी जो तुम्हाला एक अंदाजे कट ऑफ सांगितलेला आहे, हा अंदाजे कट ऑफ जास्त जागा असणाऱ्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जास्त लागणार आणि जिथं कमी जागा आहे त्या ठिकाणी कमी लागणार। हा एक ओव्हरऑल कट ऑफ आहे। काय आहे, हा एक ओव्हरऑल कट ऑफ आहे आणि तुम्हाला कमेंट करायची आहे तुमचं या ठिकाणी वनवृत्त। उदाहरणार्थ तुम्ही नाशिकमध्ये फॉर्म भरला तर लिहा नाशिक व्हीजे 160 असं लिहा, नाशिक व्हीजे 160, आणि ज्या फिमेल असतील त्यांनी कंसात एफ करा। काय करा, नाशिक व्हीजे 160 एफ किंवा नाशिक ओबीसी मेल 160 असं लिहा, म्हणजे तुमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा तुमच्याशी चर्चा करण्यासाठी त्या ठिकाणी वेळ मिळणार। एवढंच माझा या ठिकाणी काय तुम्हाला तो हे असेल। म्हणून या ठिकाणी प्रत्येकाला आपापले मार्क्स कमेंट करायचे आहेत, भले तुमचे मार्क्स त्या ठिकाणी कमी असू द्या का जास्त असू द्या, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी कळून जाईल। तर मित्रांनो, हा कट ऑफ सांगितल्याप्रमाणे ज्या जिल्ह्यामध्ये जागा कमी आहेत, अर्ज कमी आहेत त्या ठिकाणी कट ऑफ कमी लागणार। ज्या जिल्ह्यात अर्ज जास्त आहेत, जागा जास्त आहेत त्या जिल्ह्यात हा कट ऑफ जास्त लागणार आहे। त्यामुळे मित्रांनो, मेलसाठी
एस टी कॅटेगरीमध्ये 62 या ठिकाणी 62 ते 68च्या दरम्यान या ठिकाणी कट ऑफ लागणार आहे. त्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी ज्यांना 62 प्लस मार्क्स असतील हे या ठिकाणी सेफ स्कोर आहे. 62 वाल्यांनी या ठिकाणी ग्राउंडची तयारी करायची आहे. ग्राउंडला तुम्ही तयारी सुरू ठेवायची आहे. फिमेलसाठी या ठिकाणी 54 असणाऱ्या फिमेलनी ग्राउंडची तयारी करायची आहे. स्पोर्ट्समध्ये ज्यांना 60 गुण आहेत अशा सगळ्यांनी या ठिकाणी ग्राउंडची तयारी करायची आहे. कदाचित 2-4 मार्क कमी असतील तरी सुद्धा तुम्ही ग्राउंडची तयारी या ठिकाणी काय करायची आहे, सुरू करायची आहे. 54 पेक्षा जास्त जेवढेही असतील अशा सगळ्यांनी या ठिकाणी ग्राउंडची काय करायची आहे, तयारी सुरू करायची आहे. नंतर या ठिकाणी पुढची जी कॅटेगरी आहे या ठिकाणी माजी सैनिक यांनी सुद्धा 54 वरच या ठिकाणी त्यांचं क्लोज होणार आहे. 54 जेवढी असतील त्या सगळ्यांनी ग्राउंडची तयारी सुरू करायची आहे. कारण की सरकारनं दिलेलं आहे की गुणवत्तेनुसार, परंतु जर इफ एनी कंडिशन जर कट ऑफ खाली आला तर मात्र तुम्हाला वेळेवर नको. परंतु मी 100% 99.99% सांगतो की या ठिकाणी गुणवत्तेनुसार त्यांनी दिलेलं आहे. मी बोलत नाही, मी बोलतोय का नाही, मी या ठिकाणी त्यांनी जे दिलेलं आहे GR त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की 45% पेक्षा जास्त गुणवत्तेनुसार. त्यामुळे जनरल SC कॅटेगरीचा कट ऑफ जर म्हणसाल तर 70 ते 76च्या दरम्यान लागू शकतो. फिमेल SC फिमेल 60 ते 64 आणि स्पोर्ट्समध्ये जर म्हणसाल तर 64 ते 70 आणि एक्स सर्व्हिसमॅन या ठिकाणी 60 ते 66. तर लक्षात ठेवा मित्रांनो, या ठिकाणी जे होमगार्ड्स आहेत होमगार्ड्सचा सुद्धा कट ऑफ या ठिकाणी साधारणतः फिमेलच्या एवढाच या ठिकाणी काय कट ऑफ लागू शकतो. नंतर पुढची कॅटेगरी आहे SBC साठी 72 ते 76 गुण, फिमेलसाठी या ठिकाणी 60 ते 70 गुणाच्या दरम्यान लागू शकतो. नंतर स्पोर्ट्सवाले 64 ते 70 आणि एक्स सर्व्हिसमॅन यांचा जो कट ऑफ आहे तो 60 गुणांवर या ठिकाणी काय हमखास आल्याशिवाय राहत नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना मित्रांनो 112 पर्यंत सुद्धा मार्क्स आहेत. काही विद्यार्थ्यांना 112, 108, 110 असे सुद्धा मार्क्स आहेत. मात्र या ठिकाणी तुमचा जो पेपर आहे त्या पेपरच्या याच्यावर जो कट ऑफ तुमचा लागणार आहे तो आता विजय गट 76 ते 80च्या दरम्यान हा या ठिकाणी कट ऑफ लागू शकतो. बरेच विद्यार्थी म्हणतील एवढा नाही लागणार, परंतु मित्रांनो एवढाच कट ऑफ लागणार आहे, जास्त कट ऑफ हाय जाणार नाही. फक्त जास्त हाय 2 ते 3 जिल्ह्याचा हाय जाईल. बाकी जिल्ह्यांचा बाकी वनवृत्ताचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ एवढाच लागणार किंवा किंबहुना याच्यापेक्षा खाली लागणार. नंतर विजय फिमेल 64 ते 72 गुण. नंतर या ठिकाणी स्पोर्ट्समध्ये जर तुम्हाला 66 असेल तर तुम्ही तयारी सुरू करा. एक्स सर्व्हिसमॅन यांना 60 मार्क्स जे विजय गटात असतील. नंतर या ठिकाणी NTB कॅटेगरीसाठी या ठिकाणी मेलसाठी 76 गुण, फिमेलसाठी भले या ठिकाणी सॉरी इथं आकडा जास्त आला, फिमेलसाठी या ठिकाणी जवळपास 62 पर्यंत येऊ शकतो. कितीपर्यंत? 62 पर्यंत फिमेलचा या ठिकाणी कट ऑफ येऊ शकतो. नंतर या ठिकाणी स्पोर्ट्स जो आहे स्पोर्ट्सचा या ठिकाणी 70 पर्यंत 2 मार्क अजून कमी होऊ शकतात. नंतर एक सर्व्हिसमॅन यांचा जो कट ऑफ आहे याच्यामध्ये सुद्धा 2 मार्क कमी असू शकतात. 64 वाले या ठिकाणी आता तुमचा काय 64 पर्यंत तुमचा कट ऑफ हमखास या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही. नंतर मित्रांनो या ठिकाणी इतर कॅटेगरीचा कट ऑफ पाहण्या अगोदर ज्यांना या परीक्षेमध्ये कमी मार्क्स आले अशाने कुठलंही टेन्शन न घेता पुरवठा निरीक्षकचा तुम्ही फॉर्म भरला असेल तर त्या ठिकाणी आपली बॅच सुरू आहे, ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता. तसंच तुम्ही या ठिकाणी न्यायालय भरतीचा जर तुम्ही या ठिकाणी अजून अभ्यास सुरू केला नसेल तर न्यायालय भरतीची सुद्धा आपली या ठिकाणी बॅच आहे. ज्या बॅचमध्ये लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, नोट्स, ई बुक सगळ्या गोष्टीची सुविधा त्या ठिकाणी दिलेली आहे. तसंच मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह क्लास सोबतच ॲप्लिकेशन जे आहे ते आयफोनवर सुद्धा उपलब्ध आहे, लॅपटॉपवर सुद्धा उपलब्ध आहे. सगळ्या गोष्टीवर या ठिकाणी आपलं ॲप्लिकेशन काय आहे उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. तसंच स्वच्छता निरीक्षक, ग्रामसेवक आणि कृषी सेवक यांची सुद्धा बॅच सुरू आहे. तसंच आरोग्य सेविका यांच्या बॅचेस सुरू आहेत. जो तुम्हाला खाली नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही कॉल करा आणि त्या ठिकाणी तुम्ही संपूर्ण बॅचची माहिती जॉईन करू शकता. तर मित्रांनो पुढच्या NTC कॅटेगरीसाठी जर या ठिकाणी म्हटलं तर कट ऑफ हा 74 ते 76 किती 74 ते 76च्या दरम्यान या ठिकाणी जाऊ शकतो. आणि फिमेलचा कट ऑफ 62 ते 68 किती 62 ते 68 पर्यंत या ठिकाणी जातो. फिमेलचा कट ऑफ 62 to 68 पर्यंत आणि स्पोर्ट्सचा कट ऑफ सेम आहे 64 to 74च्या दरम्यान या ठिकाणी राहील. बाकी एक सर्व्हिसमॅन यांचा कट ऑफ 60 ते 64च्या दरम्यान या ठिकाणी काय जातो. म्हणजे जे यांचे हे जे स्कोर आहेत या स्कोअरपेक्षा 2 मार्क कमी वाले जरी तयारी सुरू केली तरी काही टेन्शनची गरज नाही, कारण की मित्रांनो सिलेक्शन तुमचंच होणार आहे. नंतर NTD कॅटेगरीसाठी जर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी 74 ते 80 या दरम्यान, फिमेलसाठी 66 प्लस
आणि स्पोर्ट्ससाठी 62+. तसंच या ठिकाणी एक सर्व्हिसमॅन NTDमध्ये जरा कमी राहतात, त्यामुळे यांचं 58पर्यंत हा कट ऑफ येऊ शकतो. नंतर मित्रांनो EWS कॅटेगरी, या ठिकाणी EWS कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे 76 मार्क्स. नंतर या ठिकाणी फिमेल जे आहे 62 आणि स्पोर्ट्सवाले 60 मार्क. तसंच एक सर्व्हिसमॅन कदाचित 58च्या आसपास, 58 ते 60च्या आसपास या ठिकाणी हा काय कट ऑफ जाणार आहे. तर या सगळ्यांनी तयारी करायची आहे. तर मित्रांनो यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात त्याचा सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे, तो सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पाहायचा आहे. नंतर पुढचे अनाथ कॅटेगरीवाले यांचा 64च्या आसपास कट ऑफ लागू शकतो, 62 ते 64. नंतर या ठिकाणी ओबीसी साठी जर म्हणसाल मित्रांनो तर 80च्या वरच हा कट ऑफ जाऊ शकतो. हार्डली एखाद्या जिल्ह्यामध्ये 76 पर्यंत येऊ शकतो, एखाद्या जिल्ह्यात 76 पर्यंत येऊ शकतो, अन्यथा 80च्या खाली या ठिकाणी येऊ शकत नाही. फिमेलमध्ये या ठिकाणी 70 आणि स्पोर्ट्समध्ये सुद्धा 70 आणि माजी सैनिक यांचा जो कट ऑफ आहे तो 64 लागणार म्हणजे लागणारच, कारण की या ठिकाणी जागा कमी आणि विद्यार्थी जास्त असल्यामुळे हा जो कट ऑफ या ठिकाणी जास्त लागणार आहे. नंतर ओपन कॅटेगरीसाठी मेलचा जो कट ऑफ आहे तो 82. एखाद्या जिल्ह्यामध्ये 80 पर्यंत सुद्धा कट ऑफ येऊ शकतो. किती? एखाद्या जिल्ह्यामध्ये 80 पर्यंत येऊ शकतो, कारण की जास्त जिल्ह्यात येणार नाही. कारण की मित्रांनो या ठिकाणी विद्यार्थ्यांचा भरपूर अभ्यास आहे. फिमेल 70 आणि स्पोर्ट्स या ठिकाणी 72, 70 ते 72 असू शकतो. फिमेल 68 पर्यंत येऊ शकते एखाद्या जिल्ह्यामध्ये. आणि एक सर्व्हिसमॅन काही जिल्ह्यामध्ये उदाहरणार्थ 60 पर्यंत येऊ शकतो आणि काही जिल्ह्यामध्ये 66 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण सगळ्या कॅटेगरीचा कट ऑफ पाहिलेला आहे. तसंच या ठिकाणी ज्यांनी अजून ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल त्याने डबल अकॅडमी पुणे नावाचं ॲप डाउनलोड करायचं आहे. तेथे जाऊन आरोग्य सेवकची बॅच आहे, आरोग्य झेडपी तांत्रिक किंवा आरोग्य तांत्रिक विभागामध्ये या ठिकाणी आरोग्य सेवकची बॅचेस आहेत, ते तुम्ही जॉईन करू शकता. तसंच आपल्या तुमचे भाऊ बहीण जर या ठिकाणी स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी स्कॉलरशिप परीक्षेच्या सुद्धा आपल्या बॅचेस आहेत. तसंच या ठिकाणी आपले जे बॅचेस आहेत इतर न्यायालय भरती यांचे सुद्धा आहेत, ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही काय बॅचेस जॉईन करू शकता. तर मित्रांनो ज्यांनी अजूनही या ठिकाणी निकाल पाहिला नसेल, निकाल डाउनलोड केला नसेल, त्यांनी @परीक्षा अपडेट हा आपला टेलिग्राम ग्रुप आहे. या टेलिग्राम ग्रुपवर मी सर्व फाईल्स टाकलेल्या आहेत. परीक्षा अपडेट UPDAT या ग्रुपवर आपण काय सर्व फाईल्स टाकलेल्या आहेत, तेथे जाऊन तुम्ही ह्या काय फाईल्स डाउनलोड करू शकता. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.